नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, कोल्हापुरी पद्धतीचं झणझणीत पण तितकंच चविष्ट अशी ही भोगीची भाजी. कोल्हापुरी पद्धत म्हणजे कोल्हापूर साईडला जास्त सुकी भाजी न करता अगदी रसरशीत थोडासा रस्सा राखून भोगीची भाजी बनवली जाते. ही थोडी वेगळी पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी सुकी भाजी बनवली जाते, पण इथे पहा अशा पद्धतीने ही रसरशीत मस्त भाकरीसोबत व्यवस्थित अशी बुडवून खाण्याकरिता खूप छान अशी ही भाजी आहे आणि रस्सा खूप छान लागतो या भाजीचा. आणि तुम्हालासुद्धा अगदी करायला खूप छान वाटेल अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. एकदम झणझणीत पण तितकीच चविष्ट असणारी ही रेसिपी या भोगीला तुम्ही नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, काय करायचं आहे, सुरुवातीला आपण थोडा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी काय केलं, 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत मसाल्यामध्ये. त्याचबरोबर हे शेंगदाणे थोडेसे आपण भाजून घेऊयात, कारण याच्यासोबतच आपल्याला थोडंसं सुकं खोबरं म्हणजे 1 टेबलस्पून आहे आणि त्या सुक्या खोबऱ्याची मी काप करून घेतले. ते शेंगदाण्यासोबतच आपण भाजून घेऊया, कारण शेंगदाणे आणि खोबरे एकसाथ भाजून घेतलं तर व्यवस्थित भाजले जातील. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा म्हणजे या भोगीच्या भाजीसाठी स्पेशल असणारा पदार्थ म्हणजे इथे आपण तीळ वापरलेले आहेत. ते आहेत 1 टेबलस्पून. हे सर्व साहित्य अगदी खरपूस भाजून घ्यायचं. पहा, तीळ चांगले उडत आहेत. आता आपण हे भाजून घेऊया आणि हे एवढ्यासाठी हा मसाला करायचा, कारण आपलं कालवण एकसंध असं होण्यासाठी. आता काय, आपण पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आपला थोडासा हा ओला मसालासुद्धा करायचा आहे. याच्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 इंच अद्रकचा तुकडा आहे. तो चांगला या तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा. म्हणजे जास्त पण काळपट असा कलर करायचं नाही आहे, थोडासा मऊसूत असा कांदा होईल अशा पद्धतीने हे आपण भाजून घेऊया. पहा, कांदा थोडासा नरम झालेला आहे आणि या नरम कांद्यासोबतच आपण थोडीशी जी कोथिंबीर आहे ती सुद्धा याच्यामध्येच थोडीशी भाजून घेणार आहोत. मी हे भाजीचे प्रमाण म्हणजे फक्त 2-3साठी आहे. जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात भाजी बनवायची असेल तर याचे प्रमाण तुम्ही नक्कीच वाढवू शकता. आणि जास्त पण मसाला याच्यामध्ये चांगला वाटत नाही, कारण भाज्यांची स्वतःची एक मूळची चव या कालवणाला असली पाहिजे. त्यामुळे जो मसाला आपण बनवणार आहोत तो अगदी बेताचाच बनवायचा आहे. पहा, आता कांदा भाजून झाल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर होती ती देठासहित मुद्दाम घेतलेली आहे, कारण देठासहित घातल्याने कालवणांना एक वेगळ्याच प्रकारची चव वाढते. पहा, आता आपला हा मसाला देखील भाजून झालेला आहे. सुरुवातीला आपण जो ड्राय मसाला म्हणजे शेंगदाणे खोबरं वगैरे घेतलेलं ते आपण सुरुवातीला बारीक करून घ्यायचं चांगलं मिक्सरमध्ये. जर याच्यासोबतच तुम्ही ओला मसाल्यासोबत घातलं तर खोबरं पटकन बारीक होणार नाही. त्यासाठी सुरुवातीला आपण हे शेंगदाणे आणि खोबरं थोडंसं बारीक करून घेऊया. ते थोडं बारीक झाल्यानंतर याच्यामध्येच आपण जो कांद्याचा मसाला भाजून घेतला तो सुद्धा घालूया. मी आधी जिरे टाकायचे विसरले होते, त्यामुळे मी 1 टीस्पून याच्यामध्ये जिरे देखील घातले. आता पहा, हा ड्राय मसाला वाटून झालेला आहे. त्यानंतर आपण हे कांद्याचं वाटण करून घेऊया. पहा, मस्त आपलं वाटण तयार आहे. आता फोडणी देऊया. भाज्या तर आपल्या तुम्ही पाहिल्याच असतील, सर्व प्रकारच्या आपण थोड्या थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी काय होतं, कधी कधी अख्ख्या वांगेसुद्धा घातलं जातं. छोटं वांगं असेल तर, जर मोठं वांगं असेल तर त्याचे भाग करून घ्यायचे आहेत. तर आता आपण कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घालून घेतलं. त्याचबरोबर 1 बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेतलेला आहे. आता हा कांदा आपण थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. आपण मसाल्यामध्ये देखील कांद्याचा वापर केलेला आहे, पण आता फोडणीमध्ये देखील आपण थोडासा कांदा घालून घेतलेला आहे. या भाजीमध्ये आपण मी कोल्हापुरी पद्धतीचे स्पेशल बनवते, त्यामुळे मी जो मसाला वापरणार आहे तो सुद्धा स्पेशली कोल्हापुरी मसाला असणार आहे. आणि कोल्हापुरी मसाल्यामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे जी चटणी बनते, जो मसाला बनतो त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले ऑलरेडी घातलेले असतात. त्यामुळे
या मसाल्यामध्ये म्हणजे एक्स्ट्रा परत कालवण बनवत असताना जास्त मसाला घालण्याची अजिबातच गरज नसते, कारण ती चटणीचा प्रकारच असा बनलेला असतो की सुरुवातीलाच सर्व मसाले याच्यामध्ये घातलेले असतात, कांदा वगैरे सुद्धा असतो. पहा, आता मी हा आमचा कोल्हापुरी स्पेशल मसाला मी इथे 2 टेबलस्पून वापरलेला आहे. त्याचबरोबर अर्धा टीस्पून मी इथे हळद पावडर घातलेली आहे. तसेच कालवणांना कलर चांगला यावा म्हणून मी कोल्हापुरी स्पेशल काश्मीरी मिरची आहे ती सुद्धा मी 1 टीस्पून वापरलेली आहे. आता हे सर्व तेलामध्ये चांगलं भाजून घेते आणि ज्या आपण भाज्या निवडल्या होत्या म्हणजे आपल्या भाजीसाठी सर्व प्रकार ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित सुरुवातीला या तेलामध्ये परतवून घ्यायचं. आणि वांगं कापत असताना सर्वात शेवटी म्हणजे फोडणी आपण ज्यावेळी देऊ त्याचवेळी वांगं कापायचं. जर कापून ठेवलं तर वांगं बराच वेळ काळं पडतं, म्हणून वांगं शेवटी म्हणजे फोडणी ज्यावेळी आपण घालू त्याचवेळी कापून पटकन फोडणीमध्ये टाकलं तरीसुद्धा चालतं. आता आपण जो मसाला वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि व्यवस्थित चांगलं परतवून घ्यायचं. आणि लगेचच पाणी घालायची घाई करायची नाही आहे. थोडा वेळ आपण हा असंच झाकण ठेवून शिजवायचं आहे. मीठ आपण अजून घातलेलं नाही आहे, ते मीठसुद्धा घालूया. हां, आणि मी कोल्हापुरी मिरचीबद्दल बोलले होते, तर कोल्हापुरी प्रकारची मिरची मसाला तुम्हाला बनवायचा असेल त्याचा एक म्हणजे पूर्ण रेसिपी व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक शेअर करते, ती तुम्ही नक्की पहा. आता आपला हा मसाला चांगला भाजून होत आलेला आहे. या भाज्या देखील छान थोड्याशा वाफवून आपण घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्हाला कालवणांना चांगला कट हवा असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचाच वापर करायचा. त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि 1 टीस्पून मी वरून पांढरे तीळसुद्धा घालून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण मसाल्यामध्ये देखील वापरले होते तीळ. आता आपण मसाला गरम पाणीच मी वापरले, फक्त भांडं मसाल्याचं जे धुवून घेतलं ते इथे मी पाणी वापरलेलं आहे. आणि ही भाजी मध्यम आचेवर अगदी रटरट चांगली शिजवून घ्यायची, कारण याच्यामध्ये बिया वगैरे आहेत त्यामुळे त्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मध्यम आचेवर थोडंसं झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा तितका रस्सा करायचा आहे, जास्त पण पातळ करायचं नाही आहे. पहा, आता आपली फोडणी झाली. मध्यम आचेवर गॅस ठेवून आपण थोडंसं झाकण ठेवून आता शिजवून घेऊया. मित्रांनो, हे कालवण तर शिजतं आहेच आहे आपलं. या भाजीला तुम्ही लेकूरवाळी भाजी म्हणा, भोगीची भाजी म्हणा, बरेच जण खेंगाटसुद्धा म्हणतात या भाजीला. तर कोल्हापूर पद्धती तर म्हणतात की भोगीचीच भाजी म्हणतात आणि तिकडे तर हाच नावाने तिकडे संबोधलं जातं. तुमच्या इकडे कोणत्या नावाने संबोधलं जातं ते तुम्ही नक्की कळवा. त्याचबरोबर आपली भाजी तयार झालेली आहे. सर्वात शेवटी मी 1 टीस्पून इथे गुळाचा वापर केलेला आहे, कारण इथे आपण वांगे देखील घातलेत आणि गूळ एवढ्यासाठी घातला आहे कारण की भाजीला खूप छान चव येते. शिवाय संक्रांत आहे आणि गूळ आपल्याला थोडासा घातल्यामुळे भाजीची चव तर वाढतेच, शिवाय संक्रांतीमध्ये आपण तीळ आणि गुळाचा जास्त प्रमाणात वापर करतो. आणि सर्वात शेवटी एवढ्यासाठी गूळ वापरला कारण भाज्या पटकन शिजल्या जाण्यासाठी आपण सर्वात शेवटी गूळ घातला. जर गूळ घातला तर भाज्या लवकर शिजणार नाहीत. तर मित्रांनो, कशी वाटली माझी ही कोल्हापुरी पद्धतीची भोगीची भाजी? जास्त तेलदार नाही आणि काहीच नाही, कारण मी माझ्या सर्व रेसिपी तुम्ही पाहिल्या असतील. मी जास्त तेल अजिबात रेसिपीमध्ये वापरत नाही आणि ते शरीरासाठी सुद्धा चांगलं नसतं. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत भोगीच्या भाजीचा मस्त आस्वाद घ्या आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीचा मसाला जर बनवायचा असेल तर त्याची लिंक मी शेअर करते, ती पहा. शिवाय प्रमाण जर हवं असेल ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा.